नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं चिकन सूप। थंडीचे दिवस आहेत आणि त्यातल्या त्यात मस्त असं गरम गरम सूप मिळालं तर किती छान ना। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण चिकन हे स्वच्छ धुवून त्याला हळद लावून मॅरिनेट हे करून ठेवायचे। सूप बनवण्यासाठी आपण एक हिरवं वाटण तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतले, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलाय, 1 हिरवी मिरची घ्यायची आणि कोथिंबीर असं याचं आपण हे वाटण तयार करून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचा आहे। कुकरमध्ये तेल घ्यायचंय आणि तेल तापल्यानंतर यामध्ये 2 लवंग, 2 मिरे आणि 1 तमालपत्र घालायचंय। त्यानंतर इथे आपण एक मीडियम साईजचा कांदा हा बारीक चिरून घेतलाय। तर तो कांदा छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। परंतु कांदा आपल्याला पूर्णपणे लाल होईपर्यंत असा परतायचा नाहीये, फक्त त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत आपल्याला कांदा हा छान परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा हा छान परतून झालाय आता। त्यानंतर आपण यामध्ये जे हिरवं वाटण तयार केलंय तर ते घालायचे, तेही छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे। आपलं हे वाटण आता छान यामध्ये परतून झालंय। तर आता यामध्ये आपण थोडी हळद घालायची आहे। हळद इथे आपण कमीच वापरायची, कारण आपण चिकन मॅरिनेट करताना त्यावर हळद ही घातली आहे, त्यामुळे हळदीचा वापर आपल्याला इथे कमी करायचा आहे। तर इथे बघा आपण मॅरिनेट केलेलं चिकन आता यामध्ये घालूया आणि तेही आपण छान परतून घेऊ। म्हणजे जो आपला आता कुकरमधील मसाला तयार झालेला आहे तर तो मसाला पूर्ण चिकनला लागेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं। मसाला व्यवस्थित चिकनला लागला म्हणजे आपल्या सूपाला छान चव येते आणि सूपासोबत चिकन खातानाही खूप छान असं ते लागते। तर इथे बघा आपण छान असं मसाला हा चिकनला लावून घेतला आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ हे घालायचं आहे आणि पुन्हा एकत्र हे करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी आपल्याला हे असंच राहू द्यायचे। तर बघा 2 मिनिटांनंतर बघतोय आपण आपल्या चिकनला छान पाणी सुटलंय। यामुळे ना आपल्या सूपाला खूप छान अशी चव येते। त्यानंतर आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि पाणी घातल्यानंतर बघा इथे आपण लसणाचे कांदे घालणार आहोत। तर हे संपूर्ण लसणाचे कांदे यामध्ये घालायचे। याची चव तर आपल्या सूपामध्ये येतेच, परंतु सूप पिताना हे लसूण खायला खूप छान असे लागतात। त्यासाठी हे लसूण आपल्याला असे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे। तर आता आपण कुकरचं झाकण बंद करून ज्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर बघा आपल्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकर छान थंड झाला आणि आता आपण ओपन करून बघतोय तर आपलं चिकनही छान शिजलंय आणि तयार आहे आपलं मस्त असं गरमागरम चिकन सूप। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।